सीमेपासून किती दूर आहे, कशा पद्धतीने हे सगळे हल्ले करण्यात आले आणि हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले याची सर्व माहिती आपण पाहिले। लष्कर ए तोयबाचं जे प्रमुख स्थळ होतं ते सुद्धा उद्ध्वस्त झालेले यामध्ये। लष्कर ए तैयबाच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला, कोटलीच्या तळावर एअर स्ट्राईक करण्यात आले। नियंत्रण रेषेपासून 15 ते 100 किलोमीटर अंतराच्या ठिकाणांवर ही कारवाई झाली आहे। सुभान अल्लाह मरकजवरही हल्ला करण्यात आला। यावेळेस गुलपूरच्या तळावर एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। भारताने कशा पद्धतीने हा संपूर्ण बदला घेतलाय आपण पाहिलं। गुलपूर तळावर दहशतवाद्यांचा अड्डा होता आणि ताबा रेषेपासून म्हणजे नियंत्रण रेषेपासून 35 किलोमीटर दूर आहे। हल्ल्यावेळी तिथं 80 दहशतवादी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट सांगण्यात आलंय, पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही, त्यांच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला करण्यात आला नाही। त्यामुळे अतिशय प्रिसाईज असा हा हल्ला म्हणावा लागेल। अगदी जे जे लष्कराचे तळ होते तिथेच लष्कर ए तोयबाचे जे तळ होते किंवा दहशतवाद्यांचे अड्डे होते तिथेच फक्त हे हल्ले करण्यात आलेत, हे भारतानं नमूद केले आणि त्याचे पुरावेही दिलेले आहेत। पाकिस्तान आधारित आतंकवादी मॉड्यूल्स पर हमारी खुफिया निगरानी ने संकेत दिया है कि भारत के विरुद्ध आगे भी हमले हो सकते हैं, अतः इनको रोकना और इनसे निपटना दोनों को बेहद आवश्यक समझा गया। आज सुबह जैसा कि आपको ज्ञात होगा, भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है। इसमें रिक्रूटमेंट, इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या क्षणाची, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाई नाहीच। पाकिस्तानने नेहमीच नकार घंटा वाजवली आहे। अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी आता दाखल झालेत। मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधानांशी चर्चा केली जाणार आहे। या पुढचे हल्ले कसे होणार हे देखील ठरवलं जाऊ शकतं। राजनाथ सिंह देखील बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारत काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पिक्चर अभी बाकी है हे सूचक वक्तव्य देखील समोर आलं। त्यानंतर आता पुन्हा एक बैठक पार पडते। अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेत। गृहमंत्री देखील तिथं पोहोचतात। गृहमंत्री अमित शहा जात आहेत आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील तिथं पोहोचतात। तर आपण पाहतोय अतिशय वेगवान अशा घडामोडी नवी दिल्लीमध्ये सुरू झालेल्या आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत आणि आता गृहमंत्री अमित शहा सुद्धा पोहोचलेत। माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पिक्चर अभी बाकी है असं म्हटलंय। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंचं हे ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आलंय। त्यामुळे याचा अर्थ काय असा सवाल उपस्थित होतोय। आणखी ही ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार का? पूर्णपणे खात्मा केल्याशिवाय हे ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही का? किंवा ज्या पद्धतीत इस्रायल एअर स्ट्राईक करत राहतं गाझा पट्टीमध्ये तशा पद्धतीची काही कारवाई सुरू राहते का भारताकडनं? सातत्यानं हल्ले दहशतवाद संपवण्यासाठी केले जातात का आगामी काळात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याचा अर्थ तसा काही होतो का हे देखील समजून घ्यावं लागेल। पहिला हल्ला झाला तो मुझफ्फराबाद मध्ये, हे एअर स्ट्राईक अतिशय अचूक असे एअर स्ट्राईक। दुसरा हल्ला मुझफ्फराबाद, तिसरा बहावलपूर, मजार, कोटली, चौथा हल्ला चकमूर, पाचवा हल्ला
ये मस्जिद गुलपुर। मस्जिद तैयबा मरकज उमरकरा के अंदर ये नुकसान है। 6वा हल्ला गुलपूर, 7वा हल्ला होतो तो भीमबर मध्ये होतोय। 8 हल्ला, 8वा हल्ला मुरिदके मध्ये झाला, मुरिदके। अभी वीडियो क्या जो भी 9वा सियालकोट मध्ये झाला। एअर स्ट्राईक भारताने केले, अतिशय अचूक असे एअर स्ट्राईक। तर आपण पाहतोय जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरमध्ये सैन्यानं हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलेलं आहे। जैशच्या याच मुख्यालयाची हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य सामच्या हाती लागलेली आहेत। हल्ल्याआधी कशा पद्धतीने इथं प्रशिक्षित केलं जात होतं ही दृश्य आपण पाहतोय। याच ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं, धार्मिक तणाव निर्माण करण्याचं या ठिकाणी केंद्र होतं आणि त्यानंतर हल्ल्यानंतरची दृश्य आपण पाहतोय। हल्ल्यानंतर हे संपूर्ण जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। कोणत्याही पद्धतीने आपण दहशतवादाला खपवून घेणार नाही असा संदेश, असा ठोस संदेश पुन्हा एकदा भारतानं संपूर्ण जगाला आणि या दहशतवाद्यांना दिलेला आहे।